तर आमका आता काय करूचा? आता आपल्या फिरायचा कांदळवन मध्ये. खय चलत चलत नाही तर बोट मधून फिरायचा. म्हणा या घातलंय ना मी, माका तर माहित हा. मग चला तर जाऊया. चला. तर मित्रांनो, पाऊस काय तो कमी झालो आणि खवणे कायाकशी कांदळवन सफारी मात्र सुरू झाली. आम्ही काय तर लाईफ जॅकेट वगैरे घातला आणि फुल रेडी झालो. म्हटला आता कांदळवन सफारी करूची तर लागतली. तर आम्ही इलेलो खवणे कायाक्स मध्ये. ह्याचे मालक असत रोहन परब. ह्यांच्याकडे बोटी खूप असत. तुम्ही किती तो मोठो ग्रुप आणा, काही एक टेन्शन घेऊची गरज नाही. तर सगळा काय तर रेडी झाल्यावर मस्तपैकी बोटीत बसलो आणि निघालो कांदळवन सफारी करू. असेच पुढे पॅडल मारत मारत गेला तर तुमका पुढे मँग्रोव्ह फॉरेस्ट मिळतात, म्हणजेच कांदळवन. त्यांची गुहा झालेली असा. त्याच्या आतमध्ये गेला तर तुमका कळतला की खरा नक्की हैसर काय असा. आमच्या बरोबर रोहन होतो, त्यामुळे आमका ह्याची सगळी माहिती सांगला. तुम्ही पण हैसर येऊचो प्लॅन करता तर कॉल करून या, कारण सध्या भरती ओहोटीचो विषय. भरतीच्या वेळीला तरच सगळा फिराक मिळतला. आणि या खवणे कायाक्सला महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड म्हणून अवॉर्ड मिळलेलो असा. त्याच्याबद्दल त्याचा कॉंग्रॅच्युलेशन करा. बाकी स्क्रीनवर नंबर दिलेला तुमका माहिती काय करूचा. चल हा बरे रे बाबी.